ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे। एक मिनिट बाबूरावमध्ये आपल्या खाली बसा ना सगळे, खाली बसा, बसा खाली, खाली बसा, बसा खाली, खाली बसा ना। एक इकडून या समोर या। हा एक मिनिट आणि इथला कार्यक्रम खाली बसा, खाली बसा। सर्वप्रथम मी मराठा योद्धा आपले सरसेनापती आदरणीय मनोजदादा जरांगे यांचं बाबुळगाववासियांच्या वतीनं हार्दिक असं मनापासून स्वागत करतो। खरं म्हणजे आपलं हे परम भाग्य आहे की दादाचे पाय अनपेक्षितरित्या म्हणजे अनप्य असा जो लाभ आहे तो आपल्याला झालेला आहे। मधुकर दादा शेळके, सुरेश दादा तळेकर या सर्वांच्या सहकार्यानं आणि दादाच्या मार्गदर्शनानं भोकरदनमध्ये मराठा समाज आरक्षणाचा जो लढा उभा राहिला, खऱ्या अर्थानं दादानं म्हणजे सर्वार्थानं त्याग करून दादानं सर्वार्थाचं घरावर तुळशी पत्र ठेवून अक्षरशः दादांनी आज समाजासाठी जे व्रत घेतलेलं आहे, खरं म्हणजे आज आपलं भाग्य आहे की आपण आज याचे साक्षीदार आहोत। आपल्या बाबुळगावमधल्या 18 पगड जातीच्या वतीनं आपण आज दादाचा सत्कार करायला ठरवलंय। मी सर्वप्रथम मुस्लिम समाजाच्या वतीने विनंती करतो की त्यांनी ताबडतोब स्टेजवर यायचे आणि दादांचा सत्कार करायचा आहे। चला पटकन जा, हा करीम भैया, शौकत भैया, लोग भैया, छत्रपती शिवाजी महाराज की जय। एक मराठा, मनोज तरंगे पाटील तुम आगे बढ़ो, मनोज तरंगे छत्रपती शिवाजी महाराज, एक मराठा, एक मराठा। धनगर समाजाच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो, धनगर समाजाची मंडळी असतील त्यांनी ताबडतोब स्टेजवर यायचे। घोंगडी घेऊन दादाचा सत्कार होणार, ताबडतोब ताबडतोब या। या या दादाला पुढे कार्यक्रम भरपूर आहेत, त्यामुळे आमदार यांना विनंती करतो त्यांनी ताबडतोब स्टेजवर यायचे। धनगर समाज या पटपट या लवकर। धनगर समाजाच्या वतीनं आता हा सत्कार होतोय दादाचा। मी ओबीसी समाजाच्या वतीनं ज्येष्ठ मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी ताबडतोब स्टेजवर यायचे। ओबीसी बोलून घ्या भया लोक, बोला पटपट। मी का मी गावातील ज्येष्ठ मंडळी यांना विनंती करतो त्यांनी स्टेजच्या जवळ यायचे, ताबडतोब या। गुरुजी या ज्येष्ठ मंडळी या गावाच्या पटापट उठा, उठा पटापट। ना दिलीप ना गाडी टाकून गेली। सत्कार हो, दिलीप नाना गाडी सत्कारावरती घ्या, सत्कारावरती हो दादा, हो दादा। मी बौद्ध समाजाच्या वतीनं विनंती करतो की त्यांनी ताबडतोब स्टेजवर यायचे। बोला सर। हो सर। बौद्ध समाजाच्या वतीनं सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी दादांचा सत्कार करायचा आहे। चला लो भैया, चला काका। अरे
पाहिजे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा एक मराठा विशाल भाऊ गाडे यांना विनंती करतो की त्यांनी बाबुळगावच्या वतीनं दादांचा सत्कार करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन आपण सत्कार करावा. महाराज की जय. एक मराठा एक मराठा एक मराठा. चला आता बाकी मरा दादा जरांगे तो मागे बढ़ो. आज जागतिक महिला दिन असल्यामुळं सगळ्या महिलांचा खूप आग्रह आहे. दादांचा सत्कार करायचा. पटकन दादांना समोर जायचं असल्यामुळं ताबडतोब आठवा. पटकन आठवा दादांना समोर जायचं. टाका टाका टाका. छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय राजमाता जिजाऊ की जय जय जिजाऊ जय जिजाऊ तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय. मी आदरणीय बाबांना विनंती करतो की त्यांनी मराठा आरक्षण आणि त्यासाठी चाललेला हा संदेश मराठा समाजाच्या पोरांना आरक्षण मिळावं आणि मराठ्यांचे पोरं भविष्यापासून वंचित राहू नये म्हणून हा संघर्ष सुरू. महाराष्ट्रातल्या घराघरातल्या प्रत्येक मराठ्यांच्या मुलांच्या अस्तित्वासाठी आणि समाजाची ही प्रतिष्ठा असलेलं आरक्षण यासाठी हा करोडो मराठ्यांनी संघर्ष उभा केला. हा संघर्ष आता अंतिम टप्प्यात. आतापर्यंत 57 लाख मराठ्यांचे नोंदी मिळाले आणि त्यांना आरक्षण मिळाले. हे एकजुटीमुळे मराठी आणि 57 लाख मराठ्यांच्या परिवाराला आरक्षण मिळालं. 57 लाख आणि त्याच्या परिवाराला मिळून आतापर्यंत अंदाजे 1.25 करोड मराठ्यांना आरक्षण महाराष्ट्रात मराठ्यांना मिळालं. आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी काय, म्हणून आपला हा सगळ्या शहराच्या माध्यमातून संघर्ष सुरू आहे. जी नोंद मिळाली त्या नोंदीच्या आधारावरच ज्या मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या नाही त्यांच्या सोयऱ्यांना आरक्षण द्यायचं. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करायची आणि सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून हा संघर्ष सुरू आहे. हे आरक्षण ही अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आली होती, परंतु सरकार एक डाव खेळलं. सोनके पाटील 20 तारखेला सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी नवीन असे डोळे लावून महाराष्ट्रातला मराठा समाज बघत होता. परंतु आपल्याला अपेक्षा होती सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करते.
अधिसूचना त्यांनी काढली, सरकारनं काढली. अधिसूचना काढली म्हणल्याच्या नंतर कायद्यात दुरुस्ती करावी लागणार आणि मराठींची मागणी ओबीसी आरक्षणातून. ओबीसी आरक्षणातून जर मागणी असली तर तुम्ही बाहेर निघायचा. सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली. मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षणातून आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं म्हणलं तर ज्या कायद्यानं ओबीसींना आरक्षण दिले त्या कायद्यात दुरुस्ती करावी लागते. मराठ्यांची जर नवीन मागणी असती तर शासन निर्णय केला असता, अध्यादेश काढला असता. पण मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षणातून. मग ओबीसी आरक्षण द्यायचं म्हणलं तर 2001 आणि 2000च्या कायद्यानुसार ओबीसींना आरक्षण दिले. 2012च्या कायद्यानुसार आरक्षण दिले गेले. मग 2012चा कायदाच दुरुस्त करावा लागतो आणि तो जर दुरुस्त करायचा असला तर अधिसूचनेशिवाय पर्याय. म्हणून मराठी मुंबईला गेले आणि येताना अधिसूचनाच म्हणजे आरक्षणात घेऊन आले. जे 75 वर्षात अधिसूचना काढत नव्हते ती मराठीने सरकारला काढायलाच लागला. 20 तारखेला त्या अधिसूचनेची अंमलबजावणी होईल असं प्रत्येकाला वाटलं होतं. परंतु डाव खेळले आणि 10% आरक्षण त्यांनी देण्याचं ठरवलं की ते टिकणारच नव्हतं. आता त्याच्यात पण अशी लेख मारून ठेवली त्यांनी. विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री जाहीरपणानं सांगते मराठा समाज 10% मागास सिद्ध झाला. मग जी जात मागास सिद्ध होती ती ओबीसी आरक्षणात घालावी लागत असते असा कायद्याचा नियम. मग मराठा जर 10% मागास सिद्ध झाला तर मराठ्यांना 50%च्या आत 27% आरक्षणात का घेतलं नाही हा मूळ प्रश्न. सरकारने तसं न करता सरकारनं 10% आरक्षण मराठ्यांना दिलं पण 50%च्या वर दिलं वेगळा प्रवर्ग. तो प्रवर्ग टिकतच नाही. त्यांची इच्छा होती मराठीने जर 10% आरक्षण स्वीकारलं अंमलबजावणी करण्याची गरज पडणार नाही. त्यांचा एक गोड गैरसमज होता. 10% आरक्षण दिलं की मराठी खुश होती. जसं 2018ला मराठ्यांना 13% आरक्षण दिलं आणि मराठ्यांना त्यावेळेस आरक्षण मिळालं म्हणून मराठा आनंदी होता. फक्त पुढं काय होणार हे मराठ्यांना माहितच नव्हतं. त्यावेळेस गुलाम राज्यभर उतारला आणि 106 आमदार त्यांची निवडून आले. मराठ्यांना दिलं, ज्यांनी दिलं त्याला भरभर मोफत दिलं. पण हे पुढं टिकणार नाही हे मराठ्यांना माहितच नव्हतं. ते आरक्षण रद्द झालं आणि लाखो पोरांचं वाटोळं झालं मराठ्याचं. 5 मे 2021ला आरक्षण ते रद्द झालं. एसबीसीचं आणि ईसीबीसीचं सुद्धा 2014चं आणि 2018चं सुद्धा. आणि लाखो पोरं घरी आले, नोकऱ्याला लागले. मग आता हेही ते 10%. मग यांनी दिलं. यावेळेस त्यांची तीच अपेक्षा होती. हे 10% मराठ्यांनी स्वीकारलं, राज्यात गुलाल उधळला ही त्यांचा गैरसमज होता. पण मराठी इतके हुशार आहेत की त्यांनी ओळखलं पहिलं 13 गेलेले ना आता हे 10 दिले. हे टिकणारच नाही. राज्यात मराठ्यांनी गुलाल उधळलाच नाही. मुंबईत त्यांनीच 25-30 जणांनी उधळला. याने त्याच्या टकोऱ्यावर टाकला, त्याने त्याच्या चक्कीवर टाकला. त्यांच्यातच एकामेकाला टाकीत होते. त्यांनी ओळखलं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी हे आरक्षण बहुतेक स्वीकारलं. मग डाव माझ्या विरोधात रचला. याला सांगा स्वीकारायचं. तो जर हा म्हणला तर मराठा हा म्हणा. तो जर म्हणला मायबाप मराठ्यांमध्ये टिकणारी काळजी करू नका तर मराठी घेतील. पण मी म्हणू शकत नाही, कारण मी समाजाला मायबाप मानलं. मायबापाची गद्दारी करण्यात आवडत नाही. मग त्यांनी बैठक घेऊन आपलं याला स्वीकारायलाच लावा, नसेल तर याला मध्ये टाका, काहीही करा. मग त्यांनी सुरुवात केली. ती SIT नेमली माझ्या विरोधात. आता ती कोणाला असती? ज्यांनी 1000-1500 खून केले त्याच्यासाठी,
ज्याने हजारो करोड रुपयाचा घोटाळा केला त्याला, कोण समुद्रात म्हणजे धंदे चालवतो त्याच्यासाठी, मोठा एखादा उलगाडा करायचा असला तर त्याच्यासाठी. इथं काय माहिती 13 पदरे सिमेंटाचे नेतो बघ तुझ्या घरात घेतो. मी त्या दिवशी दवाखान्यात होतो संभाजीनगरला, उपोषण सुटलेलं होतं आणि निवडली ती. मला कळालं ही उद्याच्याला चौकशीला येणार आहे, म्हणजे गठीत झाल्यावर 2 दिवसांना 3 दिवसांना. आता म्हणलं मी तर दवाखान्यात येईल, दवाखान्यात असल्यावर चौकशी करता येत नाही, कारण अगोदर जीव महत्वाचा आहे, नंतर चौकशी. जीवच नाही राहिला तर चौकशीचा काय करायचा असा नियम आहे. त्यामुळे तो अगोदर व्यवस्थित झाला, त्याच्यानंतर चौकशी. म्हणलं मग तर आपली चौकशी होणार नाही आता, नाही का. एखाद्या गावात भांडणं होते, भांडणं झाल्यावर केस होती, केस झाली का पोलीस अटक करायला येतो. ज्याला केस झालं कीच माहित होते अटक करायला येणार आहे, आधीच म्हणतात मग पोट दुखायला लागलं आणि दवाखान्यात होतं, बीपी वाढला मला. कारण अटक व्हायची भीती वाटते ना, मला भीतीच नाही वाटत. मला कळलं चौकशीला येणार आहे, सलामच तोडून टाकले ना, अंतरवले ती बसले. म्हणलं ये, मी जर घेत असतो ना तर मी पहिलाच संभाजीनगरला होतो हॉस्पिटलला. घेत असतो ती इकडे हातात सलाईन होती, डॉक्टरला म्हणलं असतं 7-8 इकडे हातात कोचेव आणि कोमात गेला. मग मी सलाईन तोडली ना, अंतरवली गेलो. आता 9वा दिवस आज कोणकडे हिंड ती काय माहिती, याय नसती माझ्याकडे. वाट बघतो आता येईल म्हणून, ती काय याय ना, कोणकडे तरी हिंड ती वाटतं दुसरीकडे. काय करावं, गृहमंत्र्याला तेवढं सुद्धा बांधले. 2 शब्द काय बोललो तर पूर्ण मंत्रिमंडळाने डोक्यावर घेतलं. अधिवेशन अर्थसंकल्पाचं, दिवसभर विषय माझा अटक करण्याचा. दिवसभर काय बोललो मी असं. मी जर 4-2 शब्द तुम्हाला बोललो असलो, माझी सुद्धा तळपायाच्या आगमस्तकात जात असेल ना, माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं आमच्या जीवावर मोठे होता आणि आमच्याच पोराचा वाटोळा करायला निघाला. 6 महिन्यापासून आमच्या सुद्धा मराठ्यांना काही इज्जत असेल, काही प्रतिष्ठा असेल ना त्यांना, पण 6 महिने झाले मराठ्यांची इज्जत. तुम्ही आज उद्या करणार आणि तुम्हाला एवढं बोलायला लागलं. अधिवेशनात सांगितलं तुम्ही आई बहिणीवर बोलला, म्हणजे मी तुम्हाला जर तुमच्या घरातली आई बहीण वाटली तर आमच्या आई बहिणीचे डोके फुटले, त्यांच्या छातीत पोटात गोळ्या घातल्या, तेव्हा तुम्हाला ती आई बहीण नाही वाटली. तुमची घरातली ती आई बहीण आणि ही महाराष्ट्रातली आई बहीण नाही का तुमची. त्यामुळे त्यांनी काही षड्यंत्र असली, मी मात्र काय हटत नाही. कारण मी माझी निष्ठा माझ्या समाजाची, मी या समाजाला दैवत मानलेलं आहे आणि माझं कुटुंब बाजूला सरून मी या समाजाला मायबाप मानलाय. त्यामुळे मी यांच्याशी नाही गद्दारी करू शकत. घेईन तर ओबीसीतून सगळ्या सोयरीचीच अंमलबजावणी घे, त्याच्याशिवाय यांना सुट्टी. यांनी मला जेलमध्ये जरी टाकलं ना तरी सुट्टी नाही यांना. मी जेलमध्ये सोडल पण मराठीची गद्दारी कधीच करणार. आणि मी मला जेलमध्ये टाकलं ना, माझा बाप तुम्हाला आत्ताच सांगतो, मी जेलमध्येच कायद्याचा मोर्चा काढीत असतो. सगळ्या मराठ्याच्या कायद्याला आरक्षण शिकेन मी आजच. तिथं जर मुस्लिमाचे काही कैदी असले ते मी माझ्याच बाजूने येणार. तिथं काही धनगर बांधव वंजारी बांधवाचे असले ते पण आपल्याच बाजूने कैदी. 12 बलुतेदारांचे सगळे कैदी आपल्या बाजूने, येवलेवाल्याचे सोडून बाकी सगळे आपल्या. मी सुट्टी नाही देणार यांना कधीच. आणि तुमच्या गावात तर वेगळंच चित्र आहे, सगळे जाती धर्मीचे एकत्र येतात. आणि मी दिलेला शब्द पाळतो, म्हणजे तुम्ही सत्कार केला म्हणून नाही बोलत, आपण कधीच खोटं बोलत नाही. जे संकट येईल त्याला सामोरं जातो, कारण मराठ्या क्षत्रिय मराठ्यांचा धर्मच ते, कसलं संकट आलं त्याला सामोरं जायचं, ते तोडायचं म्हणजे तोडायचं. माझ्यावर 50 ते 60 षड्यंत्र टाकले असतील आतापर्यंत, सगळे तोडले. आता हे शेवटचं, त्यांचं सुद्धा शेवटचं, याच्या पुढे त्यांच्याकडे बी काही नाही. आता ईडी बीडी तर माझ्याकडे येतच नाही, ही एवढीच आहे आता काय. त्यामुळे त्याची काही अडचण नाही मला. विषय शेवटचा आहे आता.
आणि मी दिलेला शब्द पाहतो एकदा मराठ्याचं मिळालं ना, धनगर बांधवाला मुस्लिम बांधवाला कसं आरक्षण देत नाही बघतो त्यांच्या नाही का सुट्टी द्यायची, यांना मोठंच आपण केलंय आणि यांच्या वाचून काय होतं दैव आपलं. तुम्ही शाने नाही, आमचा साहेब आहे, साहेबाची गरज काय गरज आहे तुला साहेबाची, साहेब आहे साहेबाची गरज आहे. एखादा म्हणतो का तुला 100 रुपयात तेल मीठ आणून देतो, आपले कष्ट आपल्यालाच करून लेकरा जगावं लागतं. काय गरज आहे कोणाची. आणि तुमच्या लेकराला एकदा आयुष्यात आरक्षण द्या ना, तेच अधिकारी बनते. ते अधिकारी बनले तुम्हाला कोणाच पुढे पसरायची गरज नाही, तुम्हीच मालक झाले. कॉलर टाईट करून रस्त्याने चालणार तुम्ही, कोणता नेत्यांची त्याची काय गरज नाही. प्रत्येक पंचवार्षिकला मध्ये तो पोर घ्याबारी नोकरी लावतो का वा झाले ना 30 वर्ष त्याच्यावर 35 गाड्या घातल्या तरी आणखी घ्या ना. हे साहेब करून फुले आपण इकडे मोठे महाराष्ट्रात सगळ्या पक्षाचे कामान धामाचे बाजार ते साहेब त्याचा आज आपणच मोठा केला. आपल्या बापजाने मोजा ना 75 वर्षापासून मी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस याच्याबद्दल नाही बोलत, सगळे पक्षातले नेत्याने आमच्या मराठ्यांचं वाटोळं केलं याच्यावर बोलतोय. आणि तुम्ही बी मराठा म्हणून वागा. बस झाला नेता आणि साहेब तुमचा मोजा 75 वर्षात. 75 वर्षातले सगळे नेते आपल्या बाप जाते मराठ्यांनी मोठे केले, सगळे एकही कामाला नाही आला आपल्या आत्तापर्यंत. आज गरज आहे आपल्याला त्यांची आरक्षणासाठी. एक बी बोला ना आपल्या बाजूने. कशाला मोठं केलं मग यांना, आमचे मुद्दे पाडायला मोठं केलं का तुम्ही यांना. पिढ्या बरबाद व्हायला लागल्या. पुढच्या पिढीने काय करायचं आता. तुम्ही आहेत तोपर्यंत चला, पुढच्या पिढीने कसं जगायचं. नुसते कष्ट करायचे, पोरं शिकवायचे, नोकऱ्या नाही काहीच नाही. आणि साहेब 3 केले तुम्ही. त्याच्या आजला तुम्ही साहेब म्हणत होते महाराष्ट्रातल्या सगळ्या साहेबाच्या, सगळ्या पक्षातल्या साहेब. त्याचा आदर झाला की त्याचं पोरग तो दुसरा साहेब, मोठा साहेब आणि नाना साहेब. त्याचं पोरग कुठे गेलं शिकायला, परदेशात. मोठं कोणी केलं तुम्ही. त्याजवळ गाडी बंगला घोडे इतके आले, इतका पैसा झाला त्याजवळ. त्याचं पोरग परदेशात शिकायला गेलं, आपलं गेलं उसळ तोडायला. आणि त्याच्या पोराला आपण काय म्हणतो मागे राहिलं भाई आहे, त्याला चेटी राहता येणार नाही. तुम्ही त्याला आणि आपल्या पोराचे नाम आहे तुकी आहे एक नाही म्हणते. तुम्ही जो पुढे विचारायचा यांचे खटके तुमच्या हातात, मला चांगलं माहिती. उद्या हे घराच्या बाहेर निघाले की यांना पहिले विचारायचं तुम्ही पुढे चालले. ते जर म्हणले का काही नाही, वाटोळं केलं साहेब आपलं यांनी. मायबाप समाजावर समजून घ्या. तुम्ही राजकारण करू नका, हे मताचा मी नाही. अगोदर आपले पोरं डोळ्यासमोर ठेवा, त्यांना मोठं करा. मग यांचे झेंडे पोरच बोला त्यांना म्हणा त्याला यायला. आयुष्यभर कॉम्प्लेट चेक केले ना तुम्ही याचे. आता मराठा आरक्षणात तुमच्या पोरात येते ते साहेबात बाहेर चल बरं म्हणा एक कॉम्प्लेट चेक काय 7-8 दिवस येईल का. हा आणि मग कशाला निवडून देतात त्याला नाही म्हणतात. मरला लागला 6 पिढ्या झाल्या आम्ही तुझ्या बाप ते आज जे पॉम्पलेट चिटकी एवढे बरं आमच्या पोराचे पॉम्पलेट चिटकायचं ते फाडीत आहे आपली, फाडीत आहे का नाही. हा म्हणा तू एकदा आरक्षण मिळून तू हिशोबात क्लिअर करतो किती दमे डॉक्टर घेऊन फाड्यासारखं. आता तर नवीनच मोहीम केली गृहमंत्री त्यांनी सुरू केला धमका. आता आपले चलो मुंबईचे बोलणं नाहीत का तेच काढायला चालू केले पोलिसच. आता पूर्ण महाराष्ट्रभर बोर्डाचीच लग काढी. काय अडचणी होत्या बोर्डाची. चलो मुंबई त्याच्यावर काही लिहिलंय का. उद्या सकाळी 11 वाजता कापाकापी करण्यात येणार आहे लिहिलंय त्याच्यात. दहशतवादी केंद्र इकडे इकडे प्रशिक्षण घ्यायला या असं लिहिलंय का. उद्या सकाळी त्याचं टंगडं मोडून त्याच्या हातात द्या असं लिहिलंय का. त्याच्यावर पक्ष चिन्ह आहे का. आचारसंहिता लागली का. आणि मग काढली तू का म्हणून मी विचारलंय की अधिकाऱ्याला तू काढतो का. ते म्हणलं वरून आदेश. मग जरा वर सरकवलं मी पुढची वर येते. वरच्याला विचारलं ते मला वरूनच येत. मी आणखीन वर सरकवलं. मी वर सरकत असतो तेव्हा कमिशनरला विचारलं ते म्हणले वरूनच पाटील. हे लपडं थेट गृहमंत्र्यापाशी गेलो. त्यांनी सांगितलं मराठींचे बोर्ड काढा. काय होईल बोर्ड काढू. तुला वाटतं मराठा भीड केशी केल्यामुळे खचर जाऊ द्या. एवढ्या वेळ जाऊ द्या.
मस्त नेत्यासाठी आपल्याला केशी झाल्या. आपण काय खुणा नाही केली. कोणत्या स्वतःच्या लेकरासाठी एक खोटी केशी घ्या अंगावर, काय घ्यायचं नाही, पण मागं सारखं. आणि देवेंद्र फडणवीस सध्या लय चांगल्या भूमिकेत आहे. 7 महिन्यात देवेंद्र फडणवीस साहेबांनी एका शब्दाने बोललेलो नाही मी. बाकीचे सगळेच जोडे, कारण ते बोलतच नव्हते, मध्ये गप बसत होते. जे बोलन त्या जोडीत असतो, सोडतच नाही त्याला. टप्प्यात आला वाचेलाच येवले तर नाही गप बरपात पाडून पडा. तोच बोलवणं 7-8 दिवस झालं. गप पडे पुढं बरपात गेलं का पण पुढं असायला लागलं, दिसनच द्यायला. ते सध्या आता फडणवीस साहेब वेगळ्या भूमिकेत. ते पूर्वी नाही का आपले लेकरू जन्माला 5व्या दिवशी नाव ठेवते, तेच ठेवतात का 5व्या दिवशी? 5 म्हणतात त्याला. तुमच्याकडे का ठेवते? जमलं मग जमलं. 5व्या दिवशी नाव ठेवते आणि आत्याला बोलित ते आत्या का न किती त्याचं नाव ठेवते. सध्या देवेंद्र फडणवीस साहेब आत्याच्या भूमिकेत. पोलिसाच्या का न किती नाटक करा म्हणजे त्या म्हणते गुन्हे दाखल करा, पोलिसाचे काना किती. रोज काय होईल? पोलिसांना दोष देऊ नका, वरून आदेश आहे. त्यांना इथं काहीच माहित नाही. काढा म्हणलं तुम्ही काढतो, बघू ना. फक्त बोर्ड आपण काढू नका, एवढं सांभाळा. पोलिसांनाच काढायला लावायचं. ते काढून येतो म्हणजे ते गृहमंत्र्यावर येतो. उद्या त्याला, आज त्यांनी त्याला मुंबईची काढली, उद्या जर त्यांच्या सभा असल्या जालन्याला, ते लेणार ना चलो जालना. मग बोर्ड पुढं लक्ष. आमच्या गावात का वाटतं टोकऱ्यावर लक्ष का? मग कुठं लक्ष? आमच्या तिथं आमच्या भितरीला कॉन्ट्रॅक्ट तू केलं तसंच ठेवायचं. आपला बोर्ड ज्या पोलिसांना काढा त्याला फोन लावायचं, सांगायची गाडी नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल करा. आपण फाडायचंच नाही, त्यालाच काढायला लावायचं, नाही तर गुन्हा दाखल करायला लावायचा. त्यांनी आपल्यावर केला का नाही? आणि आता आपल्या दाराला लावायला चालू करा एक पॉम्पलेट, पुढाऱ्याने माझ्या दारात यायचं नाही, एवढंच कॉन्ट्रॅक्ट लावायचं. आता कवाडाचं काढून न्यायचं, आणि कवाडाचं काढून नेलं मग तर आपलं काहीच नाही राहिलं या राज्यात. मग तर गुंडगिरी सुरू झाली. मग चला आसामला राहायला सगळे मराठी. इतर मग काय करता? मग तिकडेच जावं लागेल ना. गाडीला, 4 व्हीलरला, मोटरसायकलला सुद्धा चिटका दे, पुढाऱ्याने माझ्या दारात यायचं नाही. मग स्पष्ट सांगा, तुमचे लेकरं डोळ्यासमोर ठेवा. आता पोरं मोठे करायचं बघा. जर एखाद्या पुढाऱ्याची गाडी बंद पडली ना, आणि तो जर म्हणलं मला हे तो सोडव, त्याला गाडीवर बसायचं, अर्ध्यातच सोडायचं. उतरवणार माझ्या गाडीत सोडून द्यायची. यांना आता सुट्टी द्यायची नाही. आपल्या लेकराच्या मुळावर जे उठल्या ना, त्यांना सुट्टी देऊ नका. तुमच्या जीवावर लढतोय मी, तुम्हाला तळतळीत सांगतो. मी जीवाची बाजी लावून तुमच्या पाठबळावर तिथं लढतोय. भेट सुद्धा नाही यांना कोणालाच, आणि पुढेही घेणार नाही तुम्हाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय. तुम्ही फक्त समजा आपल्या समाजाचे, आपल्या घराघरातल्या मराठीचे पोरं मोठे करायचे म्हणून त्यांचं सगळं शत्रुत्व अंगावर घेतलंय. आता हे शेवटचं आहे त्यांचं आश्रय. ते बघणार आहेत, घेतात का नाही, गेले नाही लागे त्यांचं देऊन टाकते. परेशान येते 3 दिवसापासून. झोपानच कोणी दिल्लीला जात, कोणी माघारी येते, कोणाची इमारत तिकडेच राहिले. फक्त चालले त्यांचे 3 दिवसात. त्यांना वाटलं भीती, काहीच भीती. मराठ्याने यासाठी नेमल्यापासून असे मराठी एक झाले. कारण मी गोरगरीब मराठ्यांचं काम करतो. मला गुतवाल निघाल्यात म्हणल्यावर मराठी घरी कशी बघायची? सगळेच पेटून उठले, सगळ्याची सगळे. आता जर यांनी दहशत आणि दडपशाही जर अशी सुरू ठेवली तर आपल्याला पुन्हा एकदा एकत्र यावं लागणार, हे लक्षात राहावं. पुन्हा एकदा राजकारणासाठी नाही यायचं तुम्हाला, स्वतःच्या पोरासाठी वारंवार यायची वेळ आली तरी यायचं. कारण अशी संधी पुन्हा येणार नाही आपल्याला. ही संधी आता पोरांना आपल्याला आयुष्याचं आरक्षण मिळून द्यायची, आणि या अधिसूचनेची अंमलबजावणी करायला वाली ही संधी सोडायची. जर काही संधी सोडली तर 2-3 पिढ्या वाटलं होईल आपल्या पोरांचं. एकदा तुम्हाला हात दिली होती त्यावेळेस आंतरवालीला 1.5 ते 2 करोड मराठी आले होते. बांधावर मराठी उभा होते, इतके मराठी आले. यांनी जर दडपशाही दहशत जर अशी सुरू ठेवली तर लेकरं, बाळ, माता, मावल्या, सगळे माणसं गावाची गावात झाडून पुसून पुन्हा एकदा एकत्र यायचं. पण आता 4 ते 5 करोड मराठ्यांनी एकत्र यायचं. इतक्या ताकद या देशाला जगाला मराठ्यांची शक्ती काय असते ना, ते पुन्हा एकदा दाखवून द्यायची. ड्रोनचा कॅमेरा सुद्धा मराठी बसल्याने पाहिजे हो, इतक्या ताकदीने. ड्रोन सापडे तर सापडत नाही पाहिजे, इतकं मराठी तुफान ताकदीने एकत्र आहे. मला वाटत तशी वेळ येईल, कारण पळतेच सध्या ती. हे त्याला पाठी देत, ते त्याला माझ्याकडे पाठी देत, आकारानेच पाठी देत, निबार पाठी देत, लय बोलण्या खायला गे पाठी देत. माझ्याकडे एकदा आल्याला डबल येत नाही मंत्री.
तुम्ही टीव्ही बघा का? अरे तुमच्या टीव्ही आहे का नाही हा काय म्हणा ना. एकदा बैठकीला माझ्याकडे आलेला मंत्री डबल आलाच नाही माझा. ते म्हणतो तेवढे कसा बोलत. काय चुकीचं करतोय मी? माझ्या जातीला फसवलं तरी 70 वर्ष झाली. मी माझ्या जातीबरोबर इमानदार आहे. मी माझ्या जातीशी निष्ठ आहे. मी माझ्या जातीचे गोरगरिबांचे पोरं मोठे व्हावेत म्हणून लढतोय. तुझ्याशी कशामुळे गोड बोलणार आहे? तुम्ही फसवणार किती दिवस? त्यामुळे आता नवीन 2-3 दिवस झाले त्यांनी सुरू केले. उगा क्लिप द्यायला लागलो तुम्हाला. मी म्हणलं लय दादा आहे, लय सण पितो म्हणले, इंडिया फेड्या मागालो. दादा झोपच आहे ना, आता संडासच लागली दादा. नवीन पाठवतोय माझ्याकडे. बघा जुळत आहे का? जुळतच नसतं म्हणलं इकडं. सगळ्या स्वारीचे अंमलबजावणी, हैदराबादचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सातारा संस्थांचं, शिंदे समितीला मुदतवाढ, सगळ्या स्वाऱ्यांना आरक्षण द्यायचं तर जमतं नाही उडी. कारण आपल्याला पैसे आणि पद लागतच नाही. पैसे आणि पद आपल्याला लागतच नाही. कारण आपली संपत्ती ही समाज आहे. आपल्याला काय गरज नाही कोणाची पैशाची आणि पदाची. पैशाचं आपलं केव्हा जमत नाही, जसं हिंदीचं मुळे जमत नाही तसं. कारण माझ्याकडे केव्हा खर्चच असतं. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला विनंती, आपले गाव पुन्हा एकदा जागे करत राहा. शांत राहू नका आणि बेसावध राहू नका. आपल्याला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घ्यायची, ओबीसीतून आरक्षण घ्यायचं, त्याशिवाय सुट्टी नाही. मला आणखी भरपूर गावं करायचं. तुमच्या गावाला भरपूर वेळ दिला, आता दुसऱ्या गावी वेळ मागू नका. धन्यवाद. जय श्री